We'll open our Bibles to Isaiah chapter 40 verse 31. But those who hope in the Lord will renew their strength. They will soar on wings like eagles. They will run and not grow weary. They will walk and not be faint. आमेन. यशया 40 आणि त्यातलं 31वे वचन. परंतु जे परमेश्वराची प्रतीक्षा करतात ते आपली शक्ती नवी करतील. ते गरुडासारखे पंखांनी वर जातील. ते धावतील तरी दमणार नाहीत. ते चालतील तरी थकणार नाहीत. Praise God. देवाला धन्यवाद. God wants us to keep an image of an eagle before our eyes. देवाची इच्छा आहे की आपण आपल्या नजरेसमोर गरुडाची प्रतिमा आणून ठेवायची. For he says, कारण तो बोललाय, those who hope in God जे देवावर आशा ठेवतात will soar like eagles. ते गरुडाप्रमाणे झेप घेतील They go very much higher than all the birds. आणि खूप उंच जातात. इतर सगळ्या पक्ष्यांपेक्षा जास्त उंच गरुड जातो. That's why म्हणून God is saying you have to be not like common eagles, like sparrow or crow, but you have to be like an eagle. आणि म्हणून परमेश्वर आज आपल्याला सांगत आहे की आपण साध्या सुध्या पक्ष्यांसारखं, चिमणीसारखं, कावळ्यासारखं उडायचं नाहीये. आपण गरुडासारखी झेप घ्यायची I आहे. want to take you higher. ते म्हणत आहे मला तुम्हा लोकांना उंच न्यायचं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Soar in the sky. तुम्ही आकाशामध्ये भरारी घ्या, झेप घ्या. Soar in the heavens. तुम्ही स्वर्गामध्ये झेप घ्या. Praise God. देवाला धन्यवाद. Are you really wearied? आज तुम्ही फार थकलेले आहात का? Are you tired of your life? आज तुम्ही आयुष्याला दमलेले आणि कंटाळलेले आहात का? Are you tired of fighting all the situations in your life? आणि आयुष्यामध्ये जी काही परिस्थिती निर्माण होत आहे त्या सगळ्याला तोंड देत देत झगडा करत करत आता कंटाळा आलाय का? God tonight is promising you. आज रात्री परमेश्वर तुम्हा लोकांना वचन देत आहे. God is saying, I will give you renewed strength. देव म्हणत आहे की मी तुम्हा लोकांना नवीन शक्ती देईन. I will give you new strength. मी तुम्हा लोकांना नवीन ताकद देईन. Praise God. देवाला धन्यवाद. I know to live, sometimes you can live on your own. मला माहितीये तसं तर जगायचं म्हटलं तर तुम्ही कधी कधी स्वतःच्या ताकदीवर पण जगू शकता. But to have abundant life, पण जर विपुल जीवन, भरपूर जीवन हवं असेल, if you want overcoming life, तुम्हाला मात करणारं विजयी जीवन जर हवं if you असेल, want conquering life, तुम्हाला जर एक विजयी जीवन हवं असेल, then you need God. मग तुम्हाला देवाची गरज पडणार. You need God. मग तुम्हाला देवाची गरज पडणार आहे. Because it is impossible to have life without God. कारण देवाशिवाय जीवन प्राप्त करणं अशक्य आहे. You can have existence without God. तुम्ही देवाशिवाय अस्तित्वात राहाल, But पण you cannot have life without God. देवाशिवाय जीवन मिळणार नाही. Every day कारण रोज we have frustrations. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला वैताग देतील अशा गोष्टी घडतात. Something or the other happens which frustrates us. आपल्या आयुष्यामध्ये दर दिवसाला काही ना काही असं घडतं की ज्यातनं आपले मूड जातात, आपल्याला काहीतरीच वाटायला लागतं आणि मग आपल्यातली शक्ती निघून जाते, आपल्याला कंटाळा येतो, वैताग येतो. But if you have the presence of God, पण जर देवाचा सहवास आपल्या सोबत असेल and if you are aware of God's love for you, आणि देवाचं जे तुझ्यावर प्रेम आहे त्या प्रेमाची जर तुला जाणीव असेल, you can battle anything. तर आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही युद्धाला तू तोंड देऊ शकणार. Because God backs you. कारण देवाचा तुला पाठिंबा असणार. Praise God. देवाला So धन्यवाद. never lose hope. मग आशा कधी सोडायची नाही. Hopelessness will lead you to death. निराशा तुम्हाला मृत्यूकडे नेईल बेटा. Hope will keep you alive. आशा तुम्हाला जिवंत ठेवेल. Hope informs us आशा आपल्याला माहिती देते that today's sorrow will not last forever. की आजचा जो त्रास आहे तो कायम राहणार नाही. ही माहिती आपल्याला आशा देते. Hope means आशा म्हणजे that God is there. की देव आहे ना. I may not fully understand him, मला संपूर्णतः देव समजत तर नाही, but he knows me. पण देव मला जाणतो ना. And so I will seek him. आणि म्हणून मी देवाला शोधणार आहे. Hoping on a stone will not help you. दगडांवर आशा ठेवून काही मिळणार नाही मदत. Can that stone help you? तो दगड तुला सहाय्य करू शकतो का? Hoping on a tree will not be of any help. झाडावर आशा ठेवून तुला काय मदत मिळणार आहे? झाड तुला मदत करू शकतं का? Hoping in the sun will not help you. सूर्यावर सुद्धा आशा ठेवून तुला काय मदत मिळणार आहे? Your eyes have to go above the sun, तुझ्या डोळ्यांना सूर्यापलीकडे जावं लागेल. above the sky. तुझ्या डोळ्यांना आकाशापलीकडे पाहावं लागेल. The maker of the heaven and the earth. म्हणजे या स्वर्गाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता जो आहे त्याच्याकडे पाहावं लागेल. And so when your hope reaches above the sky आणि म्हणून जेव्हा तुमची आशा त्या आभाळाच्या वर जाते and touches the throne of God, आणि देवाच्या सिंहासनाला जाऊन धडकते, that is called living hope. त्याला म्हणतात जिवंत आशा. That is called living hope. त्याला म्हणतात जिवंत आशा. Hope is knowing that a future and a great future is waiting for me. आशा म्हणजे जाणून घेणं की एक चांगलं उज्ज्वल भवितव्य माझी वाट पाहत आहे. That it is guaranteed by my God. की 100% देवाने मला त्या उज्ज्वल भविष्याची गॅरंटी दिलेली आहे. True hope is being aware आणि खरी आशा म्हणजे ती जाण ठेवणं that
the promises of God are true. की देवाची अभिवचनं खरी आहेत. If God has promised to save me, He will save me. आणि देवाने जर मला तारायचं, मला वाचवायचं अभिवचन दिलंय, तर देव मला नक्की तारणार आणि वाचवणार, यात वाद नाही. And God has promised to save you. आणि देवाने आपल्याला अभिवचन दिलंय की मी तुला तारणार आहे. God has promised to heal you. देवाने आपल्याला अभिवचन दिलंय की मी तुला आरोग्य देणार आहे. Just because a dream or desire becomes impossible, आणि केवळ तुझं स्वप्न किंवा तुझी इच्छा अशक्य होते, that doesn't mean all hope is gone. याचा अर्थ असा नाही ना की सगळी आशा गेली. With God we can still hope. अरे देवासोबत आपण अजूनही आशा ठेवू With शकतो. God you can still hope for the impossible. देवासोबत आपण अजूनही अशक्य गोष्टींची सुद्धा आशा ठेवू शकतो की माझा देव तरीही करेल. God will not disappoint you. देव नाही आपल्याला नाराज करणार. Our heavenly Father is good. आपला स्वर्गीय बाप चांगला आहे. He will help तो you. तुम्हाला मदत करेल. Just cling on to Him. देवाला पाऱ्यासारखे चिकटून राहा बस. Every day hope on Him. रोज देवावर आशा ठेवा. I know many of your hearts are broken. मला माहितीये बेटा, तुमच्यातल्या अनेक लोकांची हृदय तुटलेली आहेत. Broken in 1,000 pieces. हजारो तुकड्यांमध्ये तुमची हृदय तुटलेली आहेत. But Jesus has the power पण येशूकडे सामर्थ्य आहे ना to बेटा. join all the broken pieces and make you whole. तुझ्या हृदयाचे सगळे हजारो तुकडे परत घेऊन त्याला सगळ्याला आरोग्य देऊन ते हृदय एक करायचं सामर्थ्य येशूमध्ये आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Have hope even in the darkest hour. अगदी अंधकाराने भरलेल्या घटकेत सुद्धा आशा ठेवा. Have hope for the most impossible things. अगदी अशक्य गोष्टीत सुद्धा आशा ठेवा की नाही माझा देव करेल. Keep hoping. आशा ठेवत जगा. Keep praying. प्रार्थना करत जगा. Keep believing. विश्वास ठेवत जगा. Keep trusting. भरोसा ठेवत जगा. Be faithful. विश्वासूपणे जगा. Keep coming to church. आणि चर्चला येत जगा. I know मला माहिती आहे many of you are getting tired तुमच्यातले अनेक जण दमतायत, because you थकतायत, are hearing many voices. कारण तुम्हाला अनेक वाण्या ऐकू येत आहेत. But today's voice पण आजची ही जी वाणी आहे is not many voices. ती अनेक वाण्या नाही, हा एकच आवाज आहे. It is the word of God. हा देवाचा शब्द आहे. हा एकच आवाज आहे. You hoped on many things. तुम्ही अनेक गोष्टींवर आशा ठेवली. You believed on many things. तुम्ही अनेक गोष्टींवर आजवर You विश्वास hoped ठेवला. on many people. तुम्ही अनेक लोकांवर आशा ठेवली. You believed on many people. तुम्ही अनेक लोकांवर विश्वास ठेवला. But now, पण आता hope in one person. एका व्यक्तीवर आशा ठेवा. His name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. He is the one who died for you. तोच तुझ्यासाठी मेलेला आहे. He is the one who was buried for ते you. येशू तुझ्यासाठी पुरले गेले. He is the one who was raised on the third आणि day for तेच you. येशू तुझ्यासाठी तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाले. He has the power over the whole world. येशूमध्ये संपूर्ण जगावरचं सामर्थ्य आहे. Praise God. देवाला धन्यवाद. I know one thing. मला एक गोष्ट ठाऊक आहे The बेटा, hardest part of hope is patience. आशेतला सगळ्यात अवघड भाग म्हणजे धीर ठेवावा लागतो आशेत. That is the hardest part in hope. आणि तो अवघड भाग असतो कारण की धीर ठेवायला अवघड जात. However, when it is God, ठीक आहे, तरी जेव्हा देवाचा प्रश्न येतो you need to trust. तेव्हा तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे. Not only His giving, आणि फक्त देवाच्या देण्यात नाही, but also in His timing. देवाच्या वेळेत पण विश्वास ठेवा की त्याच्या वेळेत तो मला देईल. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 60 verse 22, यशातला 60वा अध्याय 22वा वचन, when the time is right, वेळ जेव्हा योग्य येईल, I the Lord will make it to happen. योग्य वेळी मी देव घडवून आणीन. When the time is right, योग्य वेळ आल्यावर I will do it. मी करीन. Praise God. देवाला धन्यवाद. मग त्यामधल्या काळात धीर ठेवला पाहिजे आपण. Bible says बायबल म्हणतं in Philippians 1 verse 6, फिलिप्पी पहिला अध्याय 6वा वचन, be confident that the God who has begun a good work in you will complete it. विश्वास ठेवा ज्या देवाने तुझ्यात चांगलं काम सुरू केलंय तो ते काम पूर्ण करेल, असं देवावर विश्वास ठेव. My Jesus will bind up your wounds. माझे येशू तुझ्या जखमा पण बांधतील. He will heal your broken hearts. माझे येशू तुझ्या तुटलेल्या हृदयाला आरोग्य देतील. He will himself sit with you in your bewilderment. येशू स्वतः तुझ्या आश्चर्यचकित अवस्थेत तुझ्या बाजूला बसतील. अजून काय हवंय He तुला? will himself sit before with you when you are hurt. येशू स्वतः तुला वाईट वाटलेलं असेल तेव्हा तुझ्या बाजूला बसतील. That is why म्हणून it is wise to hope on Jesus. येशूंवर आशा ठेवणं नेहमी चांगलं आहे, सुज्ञ आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.